लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे, कारण अर्थसंकल्पात निर्णय झालेले आहेत. पुढील 12 महिन्यांची तरतूद सुद्धा झालेली आहे. यामध्ये लाडक्या बहिणींचे पेंडिंग हप्त्याबद्दल काय अपडेट असणार आहे, आमच्या खात्यामध्ये जे राहिलेले 3,000 रुपये आहेत ते येणार आहेत का नाही, फेब्रुवारी मार्च एकत्रित मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण आता जवळजवळ मार्चचा 15 दिवस, माझे अर्धा महिना संपलेला आहे, 15 दिवस संपलेले आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना आता पाडव्यापूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे किती प्रमाणात जमा होतील ही सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, कारण हे पूर्ण प्रश्न आहे ते लाडक्या बहिणींच्या पैशाबद्दल असणार आहे. कारण आपल्या चॅनलच्या माध्यमातून 100% खरी माहिती ई-KYC संदर्भात असो, ई-KYC दुरुस्ती प्रक्रिया संदर्भात असो, किंवा लाडक्या बहिणींच्या पैशांच्या वितरणाबाबत असो, GR संदर्भात असो, ही सगळी 100% खरी माहिती तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोहोचवली जाते. ज्यांचे बंद झालेले हे पैसे आहेत ते सुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगितल्यामुळे नक्कीच इथे सुरू सुद्धा झालेले आहे, विथ प्रूफ आपण दाखवलेला आहे. तर आता महत्त्वपूर्ण अपडेट काय असणार आहे बघा. अर्थसंकल्पात जो निर्णय झालेला आहे, जे पैशांची तरतूद झालेली आहे, ते पेंडिंग हप्त्याचं काय असणार आहे. बरं, त्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा आपल्याला सबस्क्राईब करून घ्या. कारण लाडक्या बहिणींबद्दल सगळी खरोखर 100% माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेवटपर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम नक्कीच इथे करत आहे. तर लाडक्या बहिणींनो बघा, अर्थसंकल्पात 21,000 कोटींची तरतूद झाली आहे, अशी सुद्धा माहिती पुढे येत आहेत. पेंडिंग हप्त्याबाबत म्हटलं तर लाडक्या बहिणींना ई-KYC दुरुस्ती प्रक्रिया 31 मार्चपर्यंत असणार आहे. 31 मार्च म्हणजेच काय, की जवळजवळ अजून 15 दिवस आहेत, ज्या लाडक्या बहिणींची ई-KYC दुरुस्ती प्रक्रिया करण्यासाठी त्यांना संधी आहे. ज्यांची ई-KYC चुकली होती त्यांच्या खात्यामध्ये खटाखट पैसे जमा होणार आहे. व असं सुद्धा सांगितलं जात आहे की एप्रिल महिन्यामध्ये ही जी काही पेंडिंग हप्ता आहे ते जमा होणार आहे. तर अर्थसंकल्पात तुम्ही पाहू शकता, लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. लाडकी बहीण योजना कायम सुरू राहणार आहे. या योजनेसाठी भरीव तरतूद करण्यात आलेली आहे. सध्या राज्यातील सर्व जिल्ह्यातील एकल महिलांचे संरक्षण झाल्यानंतर त्यासाठी धोरण आणले जाणार आहे. आत्तापर्यंत 37 लाख लखपती दिदी झालेल्या आहेत. आणखी 25 लाख महिलांना लखपती दिदी करण्यात योजना आहे, असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. तर माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी 6 मार्च रोजी बजेट ठरवले. त्यामध्ये 21,000 कोटी हे लाडक्या बहिणींच्या तरतुदीसाठी सुद्धा सांगितलं आहे. आता इथे तुम्ही पाहू शकता, महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला अधिक बळ देण्यासाठी राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेला इतर शासकीय योजनेचे जोडण्याचे महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच काय, आता फक्त लाडकी बहीण योजना न राहता इतर शासकीय योजना आहे त्यांच्याशी सुद्धा जोडल्या जाणार आहे. या माध्यमातून महिलांना विविध व्यवसाय व उद्योग सुरू करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी केली आहे. तर ग्रामीण भागातील महिलांना त्यांच्या नेतृत्वाला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या विकसित भारत नारी शक्ती संगम या 2 दिवसीय ग्रामीण महिला नेतृत्व परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. ही परिषद भाईंदर येथील रामभाऊ म्हाळंगी प्रबोधिनीच्या प्रांगणात आयोजित करण्यात आली आहे व इथे कार्यक्रमाच्या अध्यक्षतेखाली माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे होते. तर लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, तर अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे. कारण महिलांना केवळ लाडकी बहीण योजनेअंतर्गत आर्थिक मदत देण्यापेक्षा या योजनेतील इतर शासकीय योजनांशी जोडण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या अंतर्गत मुंबई बँकच्या माध्यमातून महिलांना कोणतेही जामीन किंवा हमी न देता विविध व्यवसाय आणि उपक्रमासाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. विशेष म्हणजे लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना मिळणारी आर्थिक मदत या कर्जाच्या परतफेडीसाठी वापरली जाणार असल्याची माहितीही फडणवीस यांनी दिलेली आहे. तर लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, आता इथे अर्थसंकल्पात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहे. पुढील 12 महिन्यांची तरतूद झालेली आहे. त्यानंतर इथे जे आपले माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सुद्धा जी मागच्या वर्षी तरतूद करून ठेवली होती, लाडक्या बहिणींना कोणतेही हप्ते पेंडिंग पडू नये किंवा जे पैसे आहेत ते लाडक्या बहिणींपर्यंत व्यवस्थित पोहोचवण्यासाठी त्यांनी पूर्णपणे हप्त्यांचे वितरण करून ठेवलं होतं किंवा पूर्णपणे जे काही बजेट ठरवून ठेवलं होतं. आता लाडक्या बहिणीचे हे पेंडिंग हप्ता एप्रिल महिन्यामध्ये मिळण्याची दाट शक्यता आहे व फेब्रुवारी मार्च आता एकत्रित मिळण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जात आहे. कारण मार्च 2026 पूर्वी जे अर्थसंकल्पीय वर्ष असणार आहे ते
संपणार आहे. 1 तारखेपासून नवीन 2026चं अर्थसंकल्पीय म्हणजे फायनान्शियल सुरू होतं. त्यामुळे लाडक्या बहिणींना फेब्रुवारी व मार्चचे एकत्रितपणे हे पैसे देण्याची गरज असणार आहे व इथे देणेच आहे, कारण सरकारला जे फायनान्शियल इयर आहे ते संपवायचं आहे. म्हणजे 2025-26 संपून 2026-27 आता सुरू होणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुमची KYC दुरुस्ती प्रक्रिया झाली आहे का नाही नक्कीच कमेंट करा. सरकारला अजूनही आपल्याकडून विनंती आहे, कारण 15 दिवस राहिलेले आहेत, तर लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा KYC करण्यासाठी संधी द्या, जेणेकरून ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येत नाहीत, पैसे बंद झालेले आहेत, त्यांचे पैसे सुरू होतील. तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा कमेंट करा, तुमची KYC दुरुस्ती झालेली आहे का, पेंडिंग हप्त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं व KYC दुरुस्ती प्रक्रियेसाठी तर आपल्याला संधी देणे किती गरज आहे हे सुद्धा आपण सांगायचं आहे. महत्त्वपूर्ण अपडेट आहे, जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा व अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्याला फॉलो सबस्क्राईब करा.